नेक्स्ट क्या, फाइंड द सम ऑफ ऑल 2 digit numbers divisible by 3. फाइंड द सम ऑफ, सम काढायचे आता. Sir, answer 1660. 1665 करेक्ट. मग कसं Yes. फाइंड करणार, फाइंड द सम ऑफ all 2 digit numbers divisible by 3. The 2 digit numbers मला स्टार्टिंग फ्रॉम कुठे येणार, 10 पासून स्टार्ट होणार, कुठेपर्यंत येणार 99. त्याच्या मिडलचे जे व्हॅल्यू आहेत विच इज डिव्हिजिबल बाय 3, कसं घेता येतील आपल्याला, एक 2-3 घ्यायचं, काय जास्त घ्यायची गरज नाही. Other numbers are divisible by 3 is starting level 12, 15, 18 and so on. 15, 18, 99, 99. 93, 99. Where Tn is equal काय असणार आहे, 99 असणार आहे. आपल्याला अगोदर n फाइंड करावं लागेल ना. a is equal to 12, d is equal to 3. फॉर्म्युला घ्या, Tn is equal to a plus n minus 1 into d. ह्याच्यावर काय करायचं, n ची व्हॅल्यू फाइंड करायची. 99 is equal to a ची व्हॅल्यू काय 12 plus n minus 1 into d ची व्हॅल्यू काय ते 3. 99 minus 12 is equal to n minus 1 into 3 as it is ठेवा. 99 minus 12 87. 87 is equal to n minus 1 into 3. तर 3 काय करायचं, भाग घालवा. 29. 29 is equal to n minus 1. That implies n is equal to 30. आता याला n, आपल्याला नेक्स्ट काय फाइंड करायचा, SN. काय फॉर्म्युला, SN is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. करा पुढे आता, n ची व्हॅल्यू काय 30 upon 2 in bracket 2 in bracket 12 plus 30 minus 1 into 3. Correct, 15 in bracket 24 plus 30 minus 1 काय येते 29 into 30. 870. ओके. $94. 894 into 50. Oh, sorry. Zero कसं घेतला, एक्स्ट्रा घेतला. 30 कसं कन्सिडर केलं.
तर 111 असणार 15 into हाँ 11 101 8 plus 3 11 सॉल्व करो Sir, answer is 10. आंसर काय येतं 10 कारण आपल्याला फक्त n टर्म फाइंड 10 येते हाउ मेनी टर्म्स आर विचारले a is equal to 2 512 आले का नंबर ठीक आहे बघूया आपण a is equal to 2 d is equal to 4 minus 2 काय डिफरन्स काय तर 2 सर हे एपी मध्ये नाही जीपी मध्ये Yes, sir, GP मध्ये आहे. हां जीपी करेक्ट आहे मध्ये जीपी मध्ये आहे ना a is equal to 2 r is equal to 4 upon 2 काय तर 2 आणि हे tn is equal to असणार 1024 फॉर्म्युला काय tn चं a into r raised to n minus 1 और tn का 1024 तो a ची व्हॅल्यू काय असणार आहे 2 r ची व्हॅल्यू 2 raised to n minus 1 जिस बेस सेम मतलब पावर क्या एडिशन म्हणजे सॉरी एडिशन करण्यापेक्षा आपण काय करा सॉल्व करूया वाढत जाईल पुन्हा डिवाइड करा इकडं 512. n minus 1 आता 2 raised to किती असणार आहे 512 2:9 n minus 1 which is equal to बेस सेम आहे पॉवर काय असणार पॉवर पण काय असेल सेम असेल ते रूल यूज करा n minus 1 is equal to 9 n is equal to 10 10. करेक्ट आन्सर अगोदर आपण हे अरिथमेटिक प्रोग्रेशन समजायला पहिला आता हे जिओमेट्रिक प्रोग्रेशन होतं जीपी
Okay. नेक्स्ट क्या? Sir, answer is 31. 4, sir. Common difference. Sir, तुमचं वॉइस येत नाही. हा सॉरी, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, स्टार्टिंगची व्हॅल्यू ए म्हणजे काय असणार आहे 7. आपल्याला 11th टर्म माहिती आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय असणार आहे 11 असणार आहे. ओके, आणि 11th टर्म पण आपल्याला माहिती आहे. आपण 11 टर्म पर्यंत कन्सिडर केलं तरी एन इज इक्वल काय येणार 11 येणार. आणि T11 म्हणजे एन 11th टर्म ही किती आहे 47 आहे. ठीक घेतली आपण T11 इज इक्वल टू, फॉर्म्युला यूज करा, T11 इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. T11 म्हणजे 47 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 7 प्लस n मायनस 1 काय ते 11 मायनस 1 इंटू डी. इथे काय असतं 11 मायनस 1 10 येते. 47 मायनस 7 काय ते 40. 0 0 कॅन्सल. डी इज इक्वल काय ते 4. तर काल एक एक्झाम्पल आहे, एक मिनिट सेंड केलं ते सॉल्व करूया आपण. Find the first term of an AP whose eighth and 12th terms are
terms are respectively 39 and 59. अप्लाय करायचं आहे एन फर्स्ट टर्म फाइंड करायचे. फाइंड द फर्स्ट टर्म म्हणजे ए फाइंड करायचं आहे. ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन माहिती आहे 8th and 12th टर्म दिले. म्हणजे एका वेळेस काय असणार आहे एन इज इक्वल टू 8 असणार आहे, दुसऱ्या वेळेस त्यावेळेस T8 किती असणार आहे 39. तसंच काय असेल N1 कन्सिडर करायला आणि N2 इज इक्वल काय असणार आहे 12 असेल त्यावेळेस T12 इज इक्वल काय ना 59. आपले ए ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे फॉर्म्युला काय होतं TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू डी. फॉर्म्युला इज करा TN म्हणजे काय असणार 8th टर्म माहिती आहे आपल्याला 39 इज इक्वल टू A प्लस N ची व्हॅल्यू 8-1 इंटू डी. सो हे किती घेता येईल आपल्याला 59 इज इक्वल टू A प्लस N ची व्हॅल्यू काय 12-1 इंटू डी. That implies 39 is equal to A plus 7D. 59 is equal to A plus 11D. काय करायला लागेल हे आपल्याला डी कॅन्सल करायचं आहे. डी कॅन्सल केलं की आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळते. काय करायला लागेल ह्याला 11 न मल्टिप्लाय करायला लागेल आणि ह्याला 7 न मल्टिप्लाय करायला लागेल. करेक्ट? येस सर. जेव्हा 11 इंटू 39 429 is equal to 11A plus 77D. पर 59 ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 7 न मल्टिप्लाय करायला लागेल 41. ओके मी काय असणार आहे 7A 77D. काय करा सबट्रॅक्शन करा ते कॅन्सल होतील. It is 16 is equal to 11 minus 18. 7 4A. That implies A is equal काय ते आन्सर 4 येते. 4 करेक्ट आन्सर आहे. 4. पण खालच्या ह्याच्यामध्ये पेपर मध्ये काय 5 दिलंय ते आपण हे दुरुस्त करायला आपण त्यानुसार मार्क परत कन्सिडर करूया. सर दिल तर 4 आन्सर. पण ते आन्सर करेक्ट आन्सर म्हणजे 5 आहे वाटतो. हा सर 5 येते. 5 येते 4 येते 5 4 आलं ना आता 4 येते सर. 4 येते. हा 4 आले की आपण तर सॉल्व्ह केले की त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी हे दिलंय 5 दिलंय आन्सर मध्ये. सर आम्ही कसं केलं तर माहिती का हा सर मी तुम्हाला फोटो सेंड करतो. हा ठीक आहे करा.
2 मिनिटं. केले SSN. एक मिनिट. सर D5 होते ते. सर आधी कॉमन डिफरन्स काढायचा नाही नाही, D5 येतो ना. एक मिनिट तुम्हाला सांगतो. मला तुम्ही बरोबर काढलाय, पण तुम्ही ए हे करेक्ट आन्सर आहे. ए इज इक्वल टू 4. आपल्या फर्स्ट टर्म विचारले, डिफरन्स नाही विचारलं. ए इज इक्वल टू 4 आहे. ए इज इक्वल टू 4 करेक्ट आन्सर आहे. तुम्ही चेक करा, तुम्ही सॉल्व्ह केलेलं बरोबर आहे. तेव्हा तुम्ही ए ची पण व्हॅल्यू काढली ना, 39 मायनस 35 इज इक्वल टू 4. तेच आहे की सर आपल्याला. आम्ही येस सर, आम्ही नेटवर पण बघितलं सर, ते तर 5 दाखवते. नाही नाही, हे बरोबर आहे, आपण सॉल्व्ह केलेलं आहे. कारण ए ची व्हॅल्यू डायरेक्ट आली ना, 5 कशी येईल? ए इज इक्वल टू डायरेक्ट 4 आलं ना, इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन नुसार. ते चुकलं असेल, एका चुकू शकतं, असं काय नाही, बरोबर असेल असं काय नाही. मेथडने गेलं तर आपण 4च येते ना आन्सर. तुम्ही पण सॉल्व्ह केलं, ए इज इक्वल टू 4 आलं. हा सर, हा A सर, इज इक्वल टू 4च येते. डिफरन्स काढलाय. हा क्वेश्चन वेगळा असेल तुम्ही पाठवलेला. कारण ए इज इक्वल फर्स्ट, आपण ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म म्हणतो ना, ए इज इक्वल टू 4 आले की. आणि इथं खाली पण त्यांनी दिले बघा, 5 कुठे आन्सर येत नाही की. तो कॉमन डिफरन्स आहे 5. सीडी दिलाय ना, सीडी कॉमन डिफरन्स आहे तो. येस सर, दॅट मीन्स 4 आम्ही इज. कॉमन डिफरन्स. हा नाही, आपल्याला हे विचारलंय. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण यातला. इफ सर काल टेस्ट मधला 25 नंबरचा क्वेश्चन घ्या. जे येते तेच, जे स्टुडंट पाठवतो तेच घेतो आपण एक्झाम्पल. इज द GP, then find its 10th term. करा फाइंड. तेच आन्सर.
1 minute. 1024. 1024 1024 बऱ्याच जणांनी पाठवले, पण ह्याच्यामध्ये आन्सरच नाही. हा सर, ऑप्शनच नाही तर. किती चुकलेत क्वेश्चन्स? टीएन आपल्याला एन फाइंड करायचं, 10th टर्म फाइंड करायचं, म्हणजे टीएन T10 फाइंड करायचं आपल्याला T10. A इज इक्वल टू 2 आहे, R इज इक्वल किती आहे, 2 आहे, 4/2 2 आहे. N इज इक्वल काय असणार आहे, 10. तुला फाइंड करायचं T10. T10 इज इक्वल टू Rn minus 1. N चा फॉर्म्युला म्हणजे T10 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 2, R ची व्हॅल्यू 2 रेस टू N minus 1 म्हणजे काय असणार आहे, 9. Right answer. अजून कोणतं चुकलेलं आहे, एक्झाम्पल आहे का बघा याच्यामध्ये? नॉट असेल तर पाठवा मला एक्झाम्पल, आपण सॉल्व्ह करू सगळे मिळून, सर्वजण. 25 नंबरचं. सेंड कर ना, माझ्याकडे नाही ते, माझ्या क्वेश्चन थोडंच आहे. ओके. सेंड करा, कोणाकडे आहे का? क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द सम ऑफ GP 10, 30, 90, 270, 8, 10, and the sum of 10, 30, 90, 270, 8, 10. ह्याच्यामध्ये A इज इक्वल काय असणार आहे, 10. N इज इक्वल टू 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. N इज इक्वल काय असणार, 5. D इज इक्वल काय, डी कसं येणार, आर येणार. हो सॉरी R येणार, R. 30/10, 0 0 कॅन्सल, मी काय ते 3. यूज करा फॉर्म्युला, SN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, in bracket R minus 1 minus R raised to N. 1 minus R raised to N upon 1 minus R किंवा R minus 1 असं पण चालतं, काय प्रॉब्लेम येतो. R raised to N minus 1 घ्यायचं, पण डिवाइड मग R minus 1 घ्यायचं. A ची व्हॅल्यू 10 in bracket 1 minus R ची व्हॅल्यू 3 raised to N ची व्हॅल्यू 5.
3 raised to 5 divided by 1 minus 3. 10 in bracket 1 minus 3 raised to 5. 3 raised to 5 किती येते? 243. 243. Divided by 1 minus 3 ची व्हॅल्यू काय येते? -2. -2 in bracket. पूर्ण भागाला की डायरेक्ट 5. 5 in bracket डिवाइड ला -1 असणार आहे. 1 minus 2 43 म्हणजे काय ते -242. मायनस मायनस कॅन्सल होईल. बाजूने 10. तुमचे क्वेश्चन 21 1 2 1210. 12 व 10 बरोबर आहे ना? हा सर. Yes, sir. सी. तर करेक्ट आन्सर काय आहे याचा? बरोबर आहे ना हेच आहे? 25 Yes. हा नंबरचा सर हे question. बरोबर आहे. ऑप्शन पण बरोबर येतोय त्याच्यामध्ये. आहे सर. हा सर बरोबर आहे. ठीक. नेक्स्ट घ्या. व्हॉट इज द काल कोणती क्वेश्चन हेच पाठवला होता मला पाठीमागचा क्वेश्चन कोणतं पाठवला होता मला लक्षात नाही. व्हॉट इज द सम ऑफ द following series -64 -66 -68 and -100. सेंड करा क्वेश्चन कोणाला पाहिजे 22 नंबर कोणाला पाहिजे क्वेश्चन सेंड करा मला. Sir, -15, 58. -15 58. फर्स्ट काय असणार चेक करा कोणते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. Arithmetic progression. Arithmetic progression. ओके. ए इज इक्वल काय -64. एन इज इक्वल काय ते -66 माइनस इन ब्रैकेट -64 -2 चा डिफरन्स. 19. N काढावं लागेल ना सर. D2 Oh, sorry. N काढावं लागतं. आपल्याला फाइंड करायचं आहे. टी एन दिलाय -100 दिलाय. बी -2 आहे ना. टी एन इज Yes. इक्वल टू ए ची व्हॅल्यू -64 प्लस एन ची व्हॅल्यू 2 -1 3. एन फाइंड करायचं आपल्याला. एन 2 दिसायला लागलं. सर TN आहे ना. टी एन आहे. हा टी एन पण आहे की सर. -100. -100 माइनस डी ची व्हॅल्यू -2.
-100 + 64 36. 36 minus -36 into काय येणार परत n-1 into -2 minus get cancel 2 न पण भाग घालवा 18 is equal to n-1 n is equal to काय ते 70 दुसरं परत काय करा 19 फॉर्म्युला हा सॉरी इकडे गेला प्लस होणार टाइम 90 सर. कमी राहिला हो टाइम कमी राहिल्यामुळे जरा फास्ट आता एसनचा फॉर्म्युला यूज करा काय ते आन्सर याचं Answer is -1558. 1558 Yes, sir. ठीक आहे हे स्टॉप करूया आपण ते एक्झाम्पल आहे ना एक राहिले ते पण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू कारण टाइम संपला 1 मिनिट राहिला Okay, sir.